एपिसोड तर पाहायचाच आहे, पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता। तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप जास्त रंजक असणार आहे, कारण पुढील भागामध्ये इथे आता रविराजला बोलावून घेतलेलं असतं आणि रविराज आल्याच्यानंतर खूपच मोठा इथे गौप्यस्फोट झालेला असतो। कारण प्रेक्षकांनो इथे आता जे काही नागराजने आणि त्याचबरोबर प्रियाने इथं प्रतिमाची बॉडी दुसरीच उचलून आणलेली असते, त्या बॉडीबरोबर इथे DNA टेस्ट झालेली असते आणि सर्व काही इथे प्रतिमाच गेल्याचं सिद्ध झालेलं असतं। पण आता ही कुठून आली, कोण आहे, ह्या गोष्टी आणखी उलगडायला बाकी असतात, वेळ असतो। पण आता प्रेक्षकांनो इथे आता रविराज जेव्हा प्रतिमा समोर जातो तेव्हा तो तिला प्रतिमा म्हणत असतो, पण प्रतिमाला आता तिचा भूतकाळ आठवत नसतो, तिची वाचा गेलेली असते। त्यामुळे इथे आता सर्व काही सायलीलाच पाहावं लागत असतं। पण आता हे जरी जितकं खरं आहे तितकीच एक गोष्ट सुद्धा महत्त्वाची खरी आहे की फक्त आणि फक्त इथे प्रतिमा सायलीचं ऐकत असते आणि इथे सर्वांना खूप जास्त आनंद झालेला असतो। तेव्हा आता इथे प्रिया जी आहे ती इथे जी काही प्रतिमा आहे तिच्याजवळ येते आणि ती म्हणत असते की म्हणजे हे सर्व काही नाटकच असतं। तिचं असं म्हणणं असतं की आता हे तर चाललेलंच आहे, पण मला एक नाटक करावंच लागणार आहे आणि ते नाटक म्हणजेच की इथे आता प्रतिमा समोर मी तिची मुलगी आहे हे सुद्धा दाखवावं लागणार आहे। मी माझ्या आईची किती दिवसापासून वाट पाहत होते, किती मी माझ्या आईला मिस करत होते, ह्या सर्व गोष्टी आता मला इथे दाखवाव्याच लागणार आहेत। म्हणून इथे प्रिया जी आहे ती नाटक करायला पुढे जाते। आता प्रियाचं नाटक म्हणजेच की आई तू कुठे होतेस एवढे दिवस, आम्हाला सोडून कशी राहिलीस, तू बरी तर आहेस ना, बोल ना, मी तुझी मुलगी, मी तुझी तन्वी, असं म्हणता क्षणी इथे तिला ती गळ्यात पडत असते। पण प्रतिमा तिला दूर ढकलून देत असते। तेव्हा इथे रविराज काका म्हणत असतात की अगं प्रतिमा असं काय करत आहेस, आपली ही एकुलती एक तन्वी आहे, आपलं पिल्लू आहे, हे बघ ना आता थोडीशी बदलली आहे, आता थोडीशी मोठी झाली आहे, पण ही आपल्या दोघांची मुलगी आहे, असं इथे ती बोलत असते, असं सांगत असतात रविराज काका। पण इथे तिला म्हणजेच की ज्या काही आपला प्रतिमात्या आहेत त्यांना कशाशी काही एक घेणं देणं नसतं, म्हणजे त्यांना काही एक आठवत नसतं किंवा त्या कुठल्याही गोष्टीचा इथे विचार सुद्धा करत नसतात। तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र प्रतिमा हे सर्व काही ऐकल्याच्यानंतर ती धावतच इथे सायलीला जाऊन बिलगत असते। सायलीला जाऊन बिलगल्याच्यानंतर इथे सर्वजणच पाहत असतात आणि तेव्हा सायली म्हणत असते की काळजी करू नका प्रतिमात्या, सर्व काही ठीक होईल, ही सर्व काही आपलीच माणसं आहेत, आता तुम्ही अजिबातच काळजी करू नका, असं इथे म्हणत असतात। तेव्हा अस्मिता म्हणत असते की अगं प्रतिमात्या तू अशी काय करत आहेस, तू तुझ्या मुलीला बोलायचं सोडून, तुझ्या मुलीला जवळ घ्यायचं सोडून तू त्या सायलीजवळ, सायली तुझी मुलगी नाही आहे, सायलीजवळ तू का जाऊन थांबत आहेस, असं सुद्धा आता इथे अस्मिता बोलत असते। आणि अस्मिता ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्यानंतर आता इथे प्रतिमाला खूपच आरामाची गरज आहे असं सुद्धा इथे ते बोलत असतात। आणि त्यावर आता इथे प्रिया म्हणत असते की आपण आईसोबत थोडासा वेळ घालवायला हवा किंवा तिच्या आवडीचं काहीतरी बनवायला हवं, असं ती म्हणत असते। आणि तेव्हा सायली म्हणते की मला असं वाटतं की प्रतिमात्या खूपच थकलेल्या आहेत, मग मी ह्यांना थोडासा आराम करायला त्यांच्या खोलीमध्ये पाठवते, त्यांनी थोडासा आराम केला की त्यांना सुद्धा बरं वाटेल, असं सुद्धा आता इथे सायलीचं म्हणणं असतं।
तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भागामध्ये आपल्याला सुंदर असे एपिसोड पाहायला मिळणार आहे, कारण आता इथे सायलीने प्रतिमाला छान असं खोलीमध्ये ठेवलेलं असतं आणि छान खोलीमध्ये ठेवल्याच्या नंतर इथे तिला खायला प्यायला सुद्धा दिलेलं असतं आणि इथे प्रिया जी आहे ती इथे तिची तक्रार करत असते. ती म्हणत असते की हे सर्व काही काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर मला माझ्या आईसोबत वेळ घालवायचा आहे म्हणून मी इथे सर्व काही करत आहे आणि ही सायली जी आहे ती इथे पुढेच करण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा इथे ती बोलत असते की सायली पुढं करत नसून इथे तुला कळत नाही आहे, तू थोडासा धीर धरला पाहिजे, कारण आता प्रतिभाची अवस्था खूपच नाजूक आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो इथे संध्याकाळी प्रतिमाला झोप येत नसते आणि नवीन जागा असल्यामुळे आणि तिची मानसिक अवस्था सुद्धा नीट नसते. तेव्हा सायली तिच्या खोलीमध्ये जाते आणि सायली खोलीमध्ये गेल्याच्यानंतर प्रतिमाचं डोकं स्वतःच्या मांडीवर ठेवून तिला अंगाई म्हणून इथे झोपवण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा सायली अंगाई गात असते तेव्हा घरातील सर्व सदस्य तिथे आलेले असतात आणि सायलीचं ही जे काही प्रतिमा प्रेम आहे, आपुलकी, माया, जिव्हाळा हे सर्व काही ते पाहत असतात उघड्या डोळ्यांनी आणि इथे मात्र पूर्णाजीच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू उगळत असतात की सायली किती काही करत आहे म्हणून. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील तर आपल्या मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.